मोहन भागवत जेनझींशी संवाद साधणार आहेत यावरती रोहित पवारांनी टीका केली आहे। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघामध्येच भाजपचा पराभव होत आहे, हे भाजपला स्वीकारावं लागेल असं रोहित पवार यांनी म्हटलंय। तर संवाद जर लाठीचार्ज करण्याआधी झाला असता तर मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा। देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल। मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्त्वाचं आहे। संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती। हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे। आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही। संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे। जेनझीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत। महिलांना कसं हँडल केलेलं आहे, एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रग्सची चिटकू, हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे, ते जेनझी विसरणार नाही।